असा भजन केलं महाराजांनी, गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे. मला वाटते भजनामध्ये 234 की 35 नंबरचं अतिशय कमी वयात लिहिलेलं भजन आहे महाराजांचं. हे गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे. आपण काय म्हणतो, हे गुरुदेव कापूस चांगला पिकू दे. हे गुरुदेव हम सबको सतबुद्धि दे, सत्कर्तव्य करने की प्रवृत्ति दे, सच बोलने का अभ्यास दे, सच स्वरूप का ज्ञान दे. हे गुरुदेव जावई चांगला भेटू दे, पोरगी चांगल्या घरात पडू दे, ह्या वर्षी कापसाले भाव नाही, गहू चांगले होऊ दे. हे आपली प्रार्थना आहे. त्यांनी प्रार्थना कशी केली ना, आपली प्रार्थना कशी आहे. महापाप सार संसार का यह महाव्याप है, एवढा मोठा व्याप आहे. अभी तक निभाया न जाता निभाय, बिना तेरी कृपा न हटे प्राण दे. आता सांगा मला, गुरु करायचं नाही हे कोण सांगते सांगा. गुरुची गरज नाही असे सांगणारे गुरुदेव उपासक माझ्या समोर घेऊन या. मी आव ना ते आहे. गुरुची गरज नाही आहे असे म्हणणारे घेऊन या. गुरुची गरज आहे का नाही. अशी जर गुरुची गरज नाही म्हणलं असतं तर महाराजांनी म्हटलं नसतं, बिना तेरी कृपा न हटे प्राण दे, वरदान दे, इतना वरदान दे, हे गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे. मग कसे म्हणतो आपण बेश्रमासारखे गुरुची गरज नाही. आता बेश्रम म्हणलं म्हणाल तुम्ही, इलाज नाही बापू म्हणा लागते नाही. हे आमचे भाऊ टोपी लावून आहे डोक्यावर, कोणत्या रंगाची आहे, भगव्या रंगाची आहे. हे भगव्या रंगाची टोपी जेव्हा डोक्यावर चढते ना, तेव्हा रस्त्याने जाताना की नाही नजर नाकाखाली ठेवा लागते का भाऊ. टोपीचं टोक आणि नाकाचं टोक कसं झालं पाहिजे, त्याची टोपी. नाही तर कव्वालीवाली टोपी लावते. हे टोपीचं टोक आणि नाकाचं एका रस्त्याने चाललं पाहिजे. बैठेंगे एक लाइन लगा करके सामने और अपने बनाए भाव को रख कर हम सर को झुकाएंगे, अभिमान धरेंगे सबको. बरोबर आहे म्हणते, अभिमान धरेंगे म्हणलं तर. हम सर को झुका नहीं, सर को झुकाएंगे, अभिमान धरेंगे, सबका भला सत्यानाश हो यही ध्यान धरेंगे. नाही कसं कसं लिहिलं बाप हो संतांनी, पहा तुम्ही. अरे बैठेंगे एक लाइन लगा करके सामने और अपने बनाए भाव को रख करके सामने, सर को झुकाएंगे, अभिमान हरेंगे और सबका भला ये आवाज धरेंगे. आओ सभी मिल जाओ के सब नाम भजेंगे, सबका भला करो यही गाएंगे वही गाना सेवक पुकारे, लाएंगे अमल में सदा दिल सुधार के. निर्भय बनेंगे ना कभी कालों से हरेंगे, सबका भला करो यही आवाज करेंगे. तुम्ही साहित्य तर पहा महाराजांचं कसं सुंदर लिहिलं महाराजांनी. आवो सभी मिल जाए की, सगळ्यांना मिळून महाराज म्हणतात हे गुरुदेव. आणि हे सगळं करत असताना महाराजांनी जेव्हा सामुदायिक प्रार्थना लोकांसाठी आणली तेव्हा त्यांना प्रश्न पडला की सामुदायिक प्रार्थना समुदायासाठी आहे तर समोर काय ठेवायचं, कोणाची मूर्ती ठेवायची. रामाची ठेवायची, कृष्णाची ठेवायची, हनुमंताची ठेवायची, पैगंबराची ठेवायची, गौतम बुद्धाची मूर्ती ठेवायची, काय महावीराचा पुत्र काय ठेवायचं. तेव्हा महाराजांच्या अंतःकरणात भाव आला, कुठल्याच धर्माचं कुठलंच चिन्ह नाही ठेवायचं बापू. काय ठेवलं महाराजांनी, आसन. हे शुद्ध वस्त्र खादीचे वर गोल तकिया शोभला, हा नील दीपक दावी तो बघ शुद्ध सात्विक ही कला, ही धूप बत्ती आरती एक एक साधी योजना. आणि मी एका मोठे गुरुदेव उपासक होते, प्रचारक आहे, त्यांना विचारलं हा नील दीपक दावी तो बघ शुद्ध सात्विक ही कला हे काय होते म्हणलं, एवढंच मला समजून सांगा. काही नाही म्हणे, आकाश आहे म्हणे. आकाश तर आकाश कसं निळं राहते म्हणे. तर त्या निळ्या रंगाचा कलर त्या बापानं पाहिलं. म्हणजे बाबाजी म्हणजे महाराज एवढे अंगठा छाप होते, आकाशाचा कलर याच्यासाठी देत. कोणत्या रंगाची पाहिली आहे, निळ्या रंगाची. निळा रंग कशाचं प्रतीक आहे, समतेचं प्रतीक आहे.
पण तो दीपक अंतःकरणातली आत्मज्योती दाखवत आहे आपल्याला त्या निळ्या रंगातून बापो. आणि ही टोपी त्याग दाखवत आहे आपल्याला. ही टोपी घालून रस्त्याने चालत असताना तुम्हाला कधी टोपी घालून पांढरीला जावंसं वाटते का? नाही. तुम्ही शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? शाकाहारी आहे. यांना चिकनच्या दुकानात जाता येईल का टोपी घालून? नाही. तंबाखू घोटून कोणी मागवल? अरे केवढं मोठं वजन आहे राजे हो. आणि हे टोपी घालून पांढरीला जातो. गुरुदेव सेवा मंडळ की जय. अशी आपण गुरुदेव सेवा मंडळाचे मोठ्या मोठ्या स्टेजवरून कीर्तन प्रवचन करतो. आज 18 तारीख आहे. आज गावोगावी भजन स्पर्धा आहे. गावोगावी भजन स्पर्धा. हा लाखो रुपयाची लूट भजन स्पर्धेमध्ये. आणि त्या भजन स्पर्धेमध्ये पहिल्या नंबरचे भजन आणणारे तबलजी आणि पेटकर अगोदर दारूच्या दुकानात जाते. तुम्ही मला विचारा कोण कोण आहे, तुम्ही नावाची लिस्ट देतो. उत्कृष्ट भजन मंडळ मी लहानपणी बघितलं 2002. नाही ते समजले आता. उत्कृष्ट तबला वादक गेला, उत्कृष्ट गायक गेला, उत्कृष्ट हार्मोनियम वादक गेला. आता गळ्यातून आवाज निघत नाही बापो. असं काऊन झालं असेल? कारण गुरुदेव मुझको तेरा ध्यान दे. गुरुदेवाचं ध्यान नाही. भजन स्पर्धेमध्ये शब्दच आलेला आहे. काय आलाय? स्पर्धा. कोणता शब्द आलाय? स्पर्धा. स्पर्धा आला का पैसे आले. भजन संमेलन ठेवा जसं या लोकांनी ठेवलं की नाही? भजन संमेलन. स्पर्धा नका ठेवू बापो. स्पर्धेनं माणूस खराब होते. झाले चांगले चांगले. आमच्या गावातले पोळं खराब झाले आणि तुमच्या गावातले चांगले चांगले खराब झाले. त्याचं नाव होता आता पत्ता नाही आहे. नाही. महाव्याप है सारे संसार का यह, अभी तक निभाया जाते निभाय, बिना तेरी कृपा हटे प्राण दे और वरदान दे इतना. थोडासा आवाज बसून आहे. 4-5 दिवस झाले. 2-3 आवाज निघाले. एका आवाजातून गोड मानून घ्या. महाराज म्हणतात असं सांगितलं म्हणून महाराज म्हणतात सद्गुरु तो देवा सत्य माना बापा. सद्गुरूच आहे जो माणसाला हालू देत नाही. सद्गुरूशिवाय मार्ग नाही आहे. राष्ट्रसंतांनाही मार्ग नव्हता. गाडगे महाराजांनाही मिळाला नाही. प्रभू रामचंद्रांनाही मिळाला नाही. आमच्या भगवान श्रीकृष्णाला मिळाला नाही. प्रत्येक मनुष्य, प्रत्येक महात्मा गुरुच्या उपदेशाने जीवन जगला. प्रत्येक महात्मा गुरुच्या उपदेशाशिवाय जीवन जगता येत नाही बापो. गुरुदेव ऐसी हो दया जग का अंधेरा दूर हो, सतधर्म सूरज की प्रभा से दंभ सारे चूर हो. अध्यात्म और विज्ञान के संयोग से हो सब सुखी. कोणाच्या विज्ञानाने? अध्यात्म अधिक विज्ञान. 2 गोष्टी महत्त्वाच्या जीवनामध्ये. अध्यात्माला पहिलं स्थान आहे. जिथं आत्म्याचं अध्ययन होते त्याचं नाव अध्यात्म. आणि अध्यात्माला कशाची गरज आहे? विज्ञानाची गरज आहे. पण आपण विज्ञानाची कास उपभोगासाठी पकडली आणि अध्यात्म पोटभरासाठी पकडलं. त्याच्यामुळे आपल्या जीवनात दुःख आहे बाबा. मोठ्या मोठ्या भजन स्पर्धेमध्ये जातो आपण. आपले मुळे चांगले चांगले तबला वाजवणारे गाणारे व्यसनाची आहारी गेली. याचं कारण काय? महाराजांना हे अभिप्रेत होतं का? नाही. आमचा एक तबला वादक आहे. तो काय म्हणते? आमचा गेम की नाही सर म्हणे 12 वाजता पडला म्हणे. काय पडला म्हणे? गेम. कोणता? कबड्डी खेळायला गेला ना. कबड्डी नाही म्हणे, भजन स्पर्धेचा गेम. अरे भजन गेम आहे. भजनाची चालता परंपरा जना लाभे सत्प्रवृत्तीचा धडा. लोक शिक्षणाचा यापरी दुसरा उपाय नाही सात्विक. अरे काय सांगू म्हणता बाबा हो. उपाय सात्विक नाही. भजन स्पर्धा एवढी सुंदर आहे पण ते भजन संमेलन झालं पाहिजे. स्पर्धा झाली का माणूस एकामेकाच्या उरावर बसतेच. लक्षात ठेवा. सद्गुरु तो देव माणूस चुकवाया खेपा 84चा खेपा जर चुकवायचा असेल तर एकच. इथे भक्तीने तू तरशील संसारी. चल चल सद्गुरूच्या दरबारी. चल चल सद्गुरूच्या दरबारी. इथे भक्तीने तू इथे भक्तीने तू तरशील संसारी. चल चल सद्गुरूच्या दरबारी. चल चल
जडबुद्धीचा संग विकारी, जडबुद्धीचा संग विकारी, जाऊन बसशी सतगुरु चरणी, जाऊन बसशी सतगुरु चरणी, सोडू नको रे सोंगा, करू नको या ढोंगा, करू नको रे सोंगा, करू नको रे ढोंगा, करशील मन तुझे आघारी, चलो चल सद्गुरूच्या दरबारी, चलो चल सद्गुरूच्या दरबारी, चलो चल सद्गुरूच्या दरबारी, इथे भक्तीने तू तरशील संसारी, चल चल सद्गुरूच्या दरबारी. सद्गुरूचा दरबारच आपल्याला जीवनमुक्तीचा मार्ग दाखवू शकते. कारण जड बुद्धीचा संग विकारी, आपली बुद्धी जड आहे बापो. नाही, आमच्या चंद्रपूरला रामकथा चालू आहे, एवढी मोठी रामकथा चालू आहे चांदा क्लब ग्राउंडवर, खूप मोठी, मोठे महाराज आहे लाखो रुपयाचे. मी काल सहज जाऊन बघितलं, रामकथा चालू व्हायची होती. त्या रामकथेच्या परिसरामध्ये खूप सारे दुकान होते. मी या उद्देशाने गेलो की मला काही पुस्तकं मिळेल. पण त्या रामकथेच्या परिसरामध्ये कशाचे दुकान होते माहीत आहे का? 1 मुखी रुद्राक्ष, 2 मुखी रुद्राक्ष, 3 मुखी रुद्राक्ष, 5 मुखी रुद्राक्ष, प्रत्येक राशीचे खडे, प्रत्येक राशीच्या अंगठ्या, चंदन, गुलवाल, बुक्का, माळा, मुद्रा, खूप सारं होतं, सगळं होतं. मी गेलो एका ठिकाणी, तिथं गीता प्रेसचं दुकान लागून आहे. तिथे भक्तमाल नावाचं पुस्तक मी हातात घेऊन पाहायला लागलो. 2 व्यक्ती आले आमच्या सरांसारखे, यांच्यासारखेच होते. त्यांना बघितल्यानं मला डोके सरांची आठवण आली. म्हणे भैया ये हम पिछली बार लेके गए थे आपसे अंगठी. मग त्यानं पाहिली, इसका कुछ फायदा नहीं हुआ. म्हणे अंगठीचा फायदा झाला नाही. त्यानं अरे ये तो भंग हो गई भैया. बोले ऐसी भंग अंगठी पहनोगे तो जीवन में समस्या आएगी. क्या म्हणे ते, जीवन समस्या आहे. मग अभी ये रहने दो म्हणे. मग त्याला 2500ची अंगठी दिली, त्याच्यामध्ये खडा होता. तुमचं नाव काय म्हणे, नाव विचारलं, राशी सांगितली ना, त्याला अंगठी दी. इससे आज से अभी इसको घर में जाके इसकी पूजा कर लो, और पूजा करने के बाद अपने उंगली में पहन लो, आपकी सब समस्या दूर हो जाएगी. आता हा झाला प्रसंग आहे ना. बरं, बोटामध्ये अंगठ्या घालणं वाईट आहे का? हा नाही, वाईट नाही आहे. विवाहित स्त्री पुरुषाने समजा हिऱ्याची अंगठी बोटात घातली तर त्यांची कामोत्तेजक भावना सक्रिय होते आणि त्यांच्या प्रपंची जीवनाला मदत करते हिऱ्याची अंगठी. हे शास्त्र आहे. अंगठी कशासाठी आहे? त्या अंगठीच्या खड्याचं जे टोक असते ते इथं आपल्याला एक्युप्रेशर करते, आणि एक्युप्रेशर केल्यामुळे आपल्याला आपल्या शरीराचं संतुलन, शारीरिक संतुलन, मानसिक नाही, मनाचा भाग वेगळा आहे, शारीरिक संतुलन आपलं साधते. इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण तो म्हणे तुमको सब मिल जाएगा बोले अंगठी से. मी बाहेर आलो, आपल्या गाडीजवळ थांबलो, प्रभू रामचंद्राचा फोटो पाहायला लागलो. पाहता पाहता विचार आला, या माणसाला 14 वर्षाचा वनवास मिळाला. किती? 14 वर्ष. मग ह्या 14 वर्षाचा वनवास यांच्यापासून सुटकारा करण्यासाठी एकाही तेव्हा महाराजांना अंगठी नाही दिली का? आहे का नाही प्रश्न? 14 वर्षाचा वनवास रामाचा, प्रभू रामचंद्राचा, त्याच्यापासून त्यांना मुक्तता मिळावी. वशिष्ठ मुनी होते की नाही? किती किती मुनी होते बापा. विश्वामित्र होते, त्यांनी एकही खड्याची अंगठी नाही दिली रामाला घालायला बोटासाठी. रामा ही अंगठी घाल, तुझ्या तो 14 वर्षाचा वनवास. आहे की नाही? आहे का नाही विचार करण्यासारखी? मला असं वाटलं की त्या रामकथेवाल्याला जाऊन विचारावं, पण मी आज कीर्तनाला वापस आलो नसतो जर विचारलं असतं तर. असे हट्टे कट्टे होते जी, चोपडे गर्र तर्र, अशा चुट्ट्या बिट्ट्या, त्याचं ते पलवानगी, दूध आणि त्याचं तूप सपाटून खाते जी, ते सुस्तीच नाही करत. आमचे रवी भाऊ जाते भागवताला, 7 दिवस मजा राहते ना, त्यांना माहीत आहे. भागवत करत जाणं आपलं, भागवत जा. भागवत खराब आहे का? नाही. भागवत धर्मे करिता भक्ती निर्मळ होई चित्तवृत्ती. अरे जीव तोची ब्रह्म निश्चिती ऐशी शुद्ध स्फूर्ती ठसावी. पहा भागवत काय म्हणते ते.
पहा भगवान श्रीकृष्ण काय म्हणते, ढेपलावर बसून ज्ञानेश्वरी लिहिली. त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी सप्ताहाचा पारायणाचा मंडपच 2 लाखाचा आहे. त्या माणसाला खालेच नाही भेटलं ना, ती मंडपच 2 लाखाचा आहे. कीर्तनकार 50,000 नेते. लाडू जिलेबीचं जेवण पुरा टोटल खर्च 10 लाखात आहे. ज्ञानेश्वर महाराजाला काहीच नाही भेटलं, गाडगे महाराजाला काहीच नाही भेटलं बापू. फक्त समाजाचा मार खाल्ला आहे लोकांनी, फक्त मार. म्हणून महाराज म्हणतात, महाव्याप आहे सारा संसार, जड बुद्धीचा संग विकारी, घेऊन जाशी सतगुरु चरणी, सोडून दे रे सोंगा, करू नको तू ढोंगा. अरे ढोंग आहे नाही, नाकावनी शेंडीवरी चंदन लावावे, काड्या बाजाराने कसे लोक ठकवावे, दया नाही माया नाही स्वार्थाची सारा, अरे काय होते करून या ढोंग दत्तुरा, आड नका येऊ चला फिरा मागारा, आळशी लोकांचा मला नकला गुवारा, पैसे देऊन या कसे बांधता देऊळ, तैशी गरीबाची मनी आहे का तडमड. नाही कसं लिहिलं महाराजांनी. आमचे रमेश भाऊने, भाऊ ते ढोंग धतुरा ऐकायला चांगलं नाही वाटत. अरे ढोंग धतुरा म्हणजे काही वाईट शब्द नाही आहे. शंकरजीला काय चढवते, धतुरा. धतुरा म्हणजे धोत्रा. त्याचा आपण अपभ्रंश करून टाकला. नुसते धोत्रे चढून राहिले, धोत्रे नाही. एक लोटा जल और होगा जिंदगी का सब समस्या हल. बसा बोंबलं बसा पाच बसा तुम्ही नाही. अरे एका लट्ट्या पाण्यानं जीवन दुरुस्त झालं असता, रामनेगीच्या जंगलामध्ये वाघाच्या जवळ बसून समाधी लावली नसती गाडगे राष्ट्रसंतांनी. एवढं सोपी आहे म्हणता का. गाडगे महाराजांनी समाजाचे हाल नसते सहन केले. जगन्नाथ महाराज आयुष्यभर रेंगीत बसले आणि कोणतं जेवण केलं, काय खाल्लं जगन्नाथ महाराजांनी. जगन्नाथ महाराजांनी काय खाल्लं, नुसते भजन करायचे 16 तारखेला जाऊन. काय खाल्लं सांगू शकते कोणी. घुगऱ्या खाल्ल्या बापू, घुगऱ्या. तुमचं पुरण नाही खाल्लं, लाडू नाही खाल्ली, जिलेबी नाही खाल्ली, नुसत्या घुगऱ्या खाल्ल्या रेंगीत बसून. आयुष्यभर रेंगीचा प्रचार केला बाप हो नाही. बैलाची सेवा करा, बैलाला चांगलं जगू द्या, कशी हे शिका लागेल. ते रेंगीत बसून राहिले ना. आमच्याकडे काय आल्या कार नाही, ते रेंगीतच राहिले बापू. राष्ट्रसंत असेच फिरत राहिले. गाडगे महाराज यायचे पहाटे 4 वाजता, गायब होऊन जाते. ना पाय धू द्यायचे, ना हात धू द्यायचे, कोणाला नमस्कार करू द्यायचे नाही. हे होय संत. साधू संत आणि सद्गुरू याच्यात फरक आहे. साधू हा साधवत असते, आपलं अंतःकरण स्वच्छ करत असते. संत त्या पदाला गेलेले असतात जिथे संसार प्रपंच याच्यात त्यांच्या लेखी काहीच नसते, शून्य असते प्रपंच. विरक्त भावना असते संतांच्या अंतःकरणात. त्यांना देणं घेणं नसते समाजाची. कोणी नमस्कार केला काय, कोणी काय केलं काय, पण सद्गुरू जबाबदारी घेऊन जीवन जगत असते. सद्गुरूचं काम आहे समाजात असलेल्या अज्ञानी लोकांना ज्ञान देऊन त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी. म्हणून अगोदर सद्गुरूचे पाय धुवावे लागते. धुतो की नाही आपण. आमच्या गावातले गुरुदेव शिवा मंडळाचे लोक म्हणते, तुमचे अनंत महाराज आहे म्हणे, ते तुम्ही त्याची आरती करता, त्याचे पाय धुता, आम्हाला पसंतच नाही बापा म्हणे. ओळखी असेल तर सांगून द्यायचं माझं नाव असं असं मध्ये म्हणून. मी याच्यासाठी मी इथेही बोललो होतो घाटंजीला की तुम्ही ती बाई म्हणे तुम्ही तुमचे म्हणे महाराजांचे पाय धुता, आरती करता. जिवंत माणसाची आरती करते का म्हणे, का मेलेची करायची मग, जिवंत माणसाची नाही तर. अरे आरती कोणाची करतो आपण बापू, ज्यांनी आमच्यावर आयुष्यभर उपकार केले त्यांची आरती करतो. आरती श्री अनंता महाराजा रूपवंत, आरती राष्ट्रसंता जगद्गुरु जय देवा जगन्नाथा. ती ना जगन्नाथ महाराजाची आरती आहे, ना तुकडोजी महाराजाची आरती आहे, ना ती सद्गुरू श्री अनंत महाराजाची आरती आहे. ती आरती आहे त्या पदाची ज्यांनी समाजातील तळागाळातल्या अज्ञानी लोकांना ज्ञान देऊन त्यांचं अज्ञान दूर केलं, त्यांची आरती आहे ती, कोणत्या एका माणसाची नाही आहे. पण हे आपल्याला कळतच नाही बापू. नाही आपण एवढे विचित्र. आमच्याकडल्या गुरुदेव सेवा मंडळाच्या एका नेहमी प्रार्थना येते बोपटे सर, नेहमी WCL वरून रिटायर झाले. ते रिटायर झाल्यावर त्यांनी बकऱ्याची पार्टी दिली. कायची बकऱ्याची पार्टी. आणि त्याच्यात गुरुदेव सेवा मंडळाचे सगळे लोक खायला गेले. एक न खाणारा मला भेटला.
का सांगू बापू मले काऊनची म्हणलं हे का गुरुदेववाले का नालायक लोक आहे म्हणे. काऊन काय झालं म्हणलं बकऱ्याची पार्टी दिली म्हणे, मस्त दारू पिऊन होते म्हणे आणि ते दुसऱ्या दिवशी पुन्हा टोपी लावून अपने आत्म के चिंतन में हरदम असं आहे बापू आपलं. नाही येडी माका चांद बेटावर उद्बत्ती लगा के हागणे को बैठा. उद्बत्ती लावून घाण करतो आपण येड्या मायचे पोरं. येडी माका चांद बेटा और उद्बत्ती लगा के हागणे को बैठा. बासरी आणि नाही अरे कुठं चाललं राजा. उद्बत्ती लावून समाजात घाण करताव, उद्बत्ती लावून धर्म खराब करताव, उद्बत्ती लावून गुरुदेव सेवा मंडळ खराब करताव, उद्बत्ती लावून लोक गुरुदेवाचं नाव खराब करताव. बापू हे शोभते का आमच्या गुरुदेव सेवा मंडळाच्या लोकांना. मी म्हटलं त्यांना म्हणजे बापू बकराई होता ना खंबाई होता म्हणून. पुन्हा दुसऱ्या दिवशी अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत. काही वेळ आत्मचिंतन आलं त्याला का काल मला बरोबर बोटी आली नाही. रस्सा थोडासा टिकत होता याचं आत्मचिंतन करणार आहे नाही. अरे कुठं चाललो बापू आपण. आहार विहार सात्विक पूर्ण कसं लिहिलं महाराजांनी. आमचा आहार विहार कसा असला पाहिजे, आपलं बोलणं कसं असलं पाहिजे. गुरुदेव सेवा मंडळाच्या गुरुदेव सेवकाच्या तोंडामध्ये खर्रानं पान नाही पाहिजे. असं जर तोंड असेल तर त्या तोंडात किडे पडेल काही वर्षानं. लक्षात ठेवा. हे मी नाही सांगत, संत सांगतो. का पान खाऊन बैसल जो कीर्तन आता तुकाराम महाराज म्हणतात जो पान खाऊन कीर्तन करून कीर्तनात बसतो, प्रार्थना म्हणतो, प्रार्थना झाल्यावर पांढऱ्यात घुसतो, त्याच्या तोंडात किडे पडेल म्हणतो बापू. इथून सुरुवात आहे नाही. मग आम्ही गुरुदेव सेवा मंडळाचे लोक आहो तर मग आपले दात कसे पाहिजे, आपलं जगणं कसं पाहिजे, आपले जीवन कसं पाहिजे विचार तर करा थोडंसं. फक्त पुण्यतिथी ह्या 3 लोकांचे फोटो मांडले तुम्ही नाही. ह्या 3ही फोटो जे ज्या लोकांचे मांडले त्याच्या अंतःकरणामध्ये समाजातल्या तळागाळातल्या लोकांबद्दल एवढी आत्मीयतेची भावना होती बापो का त्यांनी लग्न नाही केले. ज्यांनी लग्न केली त्यांनी बायको पोचली नाही. गाडगे महाराजांची पत्नी होती का त्यांच्याजवळ. गाडगे महाराजांचं अर्ध जीवन पा कसं आहे नाही. 23व्या 29व्या वर्षी गावातल्या सावकाराच्या लोकांना वावरात ठोकून टाकले 5 लोकांना. त्याच्यानंतरचे गाडगे बाबा बिजाराम त्या शेठजीच्या हातची चिलाटीचा मार खाते तरी काही म्हणत नाही. एक खाशील पुरण आणि काटे काढते. किती फरक आहे बापू. एक जीवन गाडगे महाराजाचं कसं ना दुसरं जीवन गाडगे महाराजाचं कसं. आणि आपण आपल्या जीवनाचा विचार करू. आपण जीवन कसे जगत आहोत. सद्गुरू श्री अनंत महाराजांचे नाही गुरुदेवाचं नाव घेतो आपण. आता महाराज सकाळपासून त्याच्या पायावर इतक्या लोकांनी डोकं ठेवले का त्यांना उठून बसायची फुरसत नाही. गुरुदेवाची अर्पुनी नारळ मनसी मी गुरुभक्त. गुरुदेवाची अर्पुनी नारळ मनतो सेवा तयाची हरेल कारे होतो विषयासक्त. सेवा तयाची हरेल कारे होतो विषयासक्त. अभ्यासाचे साधन नाही, अभ्यासाचे साधन नाही. कीर्तन करतो झोल, कीर्तन करतो झोल. कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो. शांती मनाची दाता होई, शांती मनाची दाता होई. जीवन माती कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो मनाचा, कधी न सुटावा तो. मी मनाचा कधी न सुटावा तोल म्हणतो. आमचे नारायण काकाजी जीवाचा कधी न सुटावा तोल म्हणत आहे. सारखंच आहे बापू. कारण जीव मनाधीन झाला. कसा झाला
मनाधीन मनाधीन झाला म्हणून त्याचा तोंड सुटत आहे वारंवार वारंवार बोलण्यातून वागण्यातून जगण्यातून कसं जीवन जगत आहोत आपण, कसा तोंड सुटत आहे आपला. गुरुदेवाशी अर्पून नारळ म्हणतो मी गुरुभक्त. आपण सगळे का गुरुभक्त. आपण सगळ्या नावापुढं आमच्या आत्ता तो गणेश भाऊ म्हणे इथला कोथुर्ल्याचे गणेश भाऊ, कोथुर्लेला कार्यक्रम 28 तारखेला ते म्हणाले म्हणे हरिभक्त परायण लिहितो. मी आधी तसं नका करू म्हणलं, कार्यक्रमच नाही भेटत मध्ये गुरुभक्त लिहायचं म्हणजे. काय लिहायचं? गुरुभक्त हरिभक्त परायण. हरीला घेऊन जो पलायन झालं त्याचं नाव काय? हरिभक्त. पुन्हा दुसरा अर्थ आहे पण सांगू नाही शकत मी तुम्हाला हरिभक्ताचा. सांगू का? हे इथं नाही सांगता येत, बेकार आहे ते. बेकार आहे. हा सांगू नये. चाकली मूठ 1.25 लाखाची. तुम्ही त्याचा अर्थ लावून घ्या. अ म्हणजे काय, भ म्हणजे काय ना प म्हणजे काय. हरिभक्त नाही साव आम्ही गुरुभक्त आहो बापो. आणि सांगासाठी गुरुभक्त आहो. माझ्या घरी पाठी लावली गुरुभक्तर मागान मांढरे सकल संत निर्णय मटकुंबा. मी अशी पाठी लावली घरी का नाही काही तर म्हणलं तर पाहिजे लोकांना हा कोण आहे गुरुभक्त असो का नसो. हो. नाही गुरुदेव सेवा मंडळाच्या साधकाची ही गुरुदेव सेवा मंडळ. भगवी टोपी लावली, गळ्यात माळ घातली, पांढरे कपडे घातले आणि ध्यान करून बसला म्हणजे कोणाचे? गुरुदेवाचे. झालो का गुरुदेवाचे? नाही नाही गुरुदेवाचे झालो नाही बापो. वरपांगी झालो. गुरु मानणे, गुरु करणे आणि गुरुचा होणे या तीनही गोष्टी फार वेगवेगळ्या आहे बरं. गुरु मानणे. मी गाडगे महाराजांना गुरु मानतो म्हणजे गाडगे बाबांना सांगितलेलं केलंच पाहिजे असं नाही. त्यात मानणं आलं. मी गुरु करतो म्हणजे आता करायला लागेल बाबा कसं तरी. मग तुम्ही गुरु केला म्हणते हो 1.25 महिना पाळा लागते. 1.25 महिन्यानंतर काही जमते म्हणे खासाठी. आमच्या गावामध्ये एक बाई आहे ते दूध विकते. तिच्या गुरुमाचा फोटो लावून आहे तिथे. म्हणले ह्या खूप चांगल्या होती म्हणे. चांगला आहे म्हणे. आम्ही रोज म्हणे संध्याकाळी काय करतो प्रार्थना करतो. मग तुम्ही मांस मटण खाता का? हो खातो म्हणे. मग हे काहीच नाही म्हणत म्हणे खा का नको खाऊ. ते म्हणे खा नाही तर नको खाऊ, नाही तर ढोड्यात जाऊन धस. पण फक्त एक वेळा प्रार्थना कर. काय कर? एक गुरु आहे मोठे. तुमको मैं चीज दे रहा हूँ, वो चीज आज तक किसी संत ने तुमको नहीं दी. सिर्फ सुबह उठ के उसका ध्यान करो, बाद में कुछ भी खाओ. नाही त्याचं नाव गुरु का? नाही तो गुरु नाही, तो भामटा आहे. लक्षात ठेवा. शिष्याशी न लाविता साधन, न सांगिती इंद्रिय दमन. ऐसे गुरु आडक्याचे 3 मिळाले तरी टाकावे, काही कामाचे नाही ते. शिष्याला जे साधन देत नाही, आमच्या राष्ट्रसंतांनी साधन दिलं. है प्रार्थना गुरुदेव से यह स्वर्ग में संसार अति उच्चतम जीवन बने, परमार्थ में व्यवहार हो. ना हम रहे अपने लिए, अब तो सभी से गर्ज है. गुरुदेव आशीष दे जो सोचने का फर्ज है. अति शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा. अति शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा. अध्यात्म की शक्ति हमें फल भी नहीं कर दे जुदा. नहीं कर दे जुदा. अति शुद्ध हो आचार से, अति शुद्ध हो आचार से, अति शुद्ध हो आचार से. अति शुद्ध हो आचार से तन मन हमारा सर्वदा. आमचं तन आणि मन आचरणाने शुद्ध होऊ, त्या दिवशी गुरुदेवाची होऊ. अशा किती भगवत टोप्या घातल्या, किती प्रार्थना केली, किती सामुदायिक प्रार्थनाला ध्यानाला गेलो, गुरुदेवाचे होत नाही. कुठे थांबू नको रे चाल, सारे सोडून दे जंजाळ. तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाची घाल. तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाची घाल. तुझी एकट्याची माळ तुझ्या गुरुदेवाची घाल. म्हणून तुला तुझला वेळा कोण
सरान त्यांचे मनतील वेळा कोण सरान सत्तर माला चिकटवली राही मेहनत कोणाचे सत्तर माला चिकटवली राही तरी तू झाला कंगाल आपल्या संकल्पाला पाय तू झाला कंगाल आपल्या संकल्पाला पाय तुझी एक त्याची माळ तुझ्या गुरुदेवाची माळ तुझी एक त्याची माळ तुझ्या गुरुदेवाची माळ तुझी एक त्याची माळ तुझ्या गुरुदेवाची माळ. कसं लिहिलं महाराजांनी पहा, अतिशुद्ध हो आचार सेकोनी तुझी एक त्याची माळ. जर तू गुरुदेवाचा आहे